आणि स्कॉलरशिप मधला महत्वाचा घटक आहे गणितातला विभाज्यतेच्या कसोट्या. तर विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या संख्येला भाग देतो त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो ते ओळखण्यासाठी या विभाज्यतेच्या कसोट्या अतिशय गरजेच्या असतात. तर सर्वात आधी पाहूया आपण 1-1-2 पासून सुरुवात करूया. तर 1नी कोणत्याही संख्येला भाग जातो त्यामुळे 1 घेण्यात काही अर्थ नाही. आपण सुरुवात करू 2 पासून. तर लक्षात ठेवा ज्या संख्येच्या शेवटी काय बोलतोय मी, ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक येतात त्या संख्येला 2नी भाग जाणार म्हणजे जाणार. उदाहरण घेऊया आपण. उदाहरणार्थ 24 असेल, शेवटी काय आले 4, म्हणजे या 24ला 2ने भाग जाणार. बे एक बे आणि बे दुने 4. कळतंय? असा भाग देऊ शकतो आपण, नाहीतर असा आडवा भाग सुद्धा देता येतो. कळालं? बघा म्हणजे संख्येला भाग देण्याआधी मी ओळखलं की या संख्येला 2ने भाग जाणार. पुढे बघूया आपण आता काय आलं पाहिजे शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आले तर त्या संख्येला 2ने भाग जाणार. किती मोठी संख्या असू द्या, जसं की हे बघा 24,24,832 शेवटी 2 आले म्हणजे त्या संख्येला 2ने भाग जाणार. चला पुढे बघूया. आता ही झाली 2ची कसोटी. आता बघायचंय आपल्याला 3ची कसोटी. 3ची कसोटी काय सांगते, त्या पूर्ण दिलेल्या संख्या जी आहे त्या संख्येतल्या अंकांची काय करायची, बेरीज करायची. आणि ती बेरीज जी येईल त्या बेरीजला जर का 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. उदाहरण घेऊया आपण. 123 आहे समजा. आता 123 ला भाग जातो का नाही जातो मला माहित नाही. मग कसोटी काय सांगते, या अंकांची काय करायची, बेरीज करायची. याच्यामध्ये कोणते कोणते अंक आले, 1, 2 आणि 3. यांची बेरीज किती येते बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. आता या 6ला 3ने भाग जाईल का, जातो. 3 दुने म्हणजे या 123ला 3ने भाग जातो. बघूया 123 भागिले 3, 3 चौक 12 आणि 3 एक 3. गेला ना भाग. या 123ला 3ने भाग गेला. काय पाहिली आपण कसोटी, दिलेल्या संख्येतील अंकांची काय करायची, बेरीज करायची. 123 ही संख्या होती, त्यामध्ये 1, 2 आणि 3 हे वेगवेगळे अंक होते. त्या अंकांची आपण काय केली, बेरीज केली. ती आली 6. 6ला 3ने भाग जातो म्हणजे याचा अर्थ या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. आज एक उदाहरण पाहूया आपण याच्यातलं. समजा 493 आहे. आता या 493 ला 3ने भाग जातो की नाही जातो मला नाही कळत आहे. मी काय करेल, यांची बेरीज करेल. 9 आणि 4 13, 13 आणि 3 16. 3च्या पाड्यात 16 आहे का नाही, म्हणजे 493 ला 3ने भाग जाणार नाही. मग कितीला जाईल बरं, 492 ला जाईल का बघा. 9 आणि 2 11, 11 आणि 4 15. 3च्या पाड्यामध्ये 15 आहे म्हणजे 492 ला आपल्याला 3ने भाग देता येईल. आता ही झाली 3ची कसोटी. आता पुढची कसोटी बघायची आपल्याला 4ची कसोटी. कशाची बघायची कसोटी, 4ची कसोटी. 4ची कसोटी काय सांगते, दिलेल्या अंकातल्या शेवटच्या 2 संख्या मिळून त्या संख्येला जर का 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने भाग जाणार. काय समजलं बघा. आता हे 624 लिहिले समजा मी. शेवटचे अंक 2 अंक धरायचे, 2 संख्या धरायच्या. किती झाले हे 24. तर 4च्या पाड्यात 24 आहे का, हो. 6 चौक 24 म्हणजे या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. देऊन पाहूया. 624 भागिले 4, 4 एक 4 किती उरले 2, 4 पंचे 20 किती उरले 2 आणि 4 सक 24. 156 उत्तर येत. आता या 156 ला पण 4ने भाग जातो का पाहूया. आता आपण 156 शेवटी काय आले 56 आले. 56 ला 4ने भाग जातो का बघा, तर जातो. 4 एक 4 आणि 4 चौक 16 म्हणजे या 156 ला सुद्धा 4ने भाग जातो. काय 4ची कसोटी, दिलेल्या संख्येचे एकक आणि दशकची जोडी करायची. त्या जोडीला जर का 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग
जाणार. ठीक आहे, इथपर्यंत पाहिलं आपण 2ची, 3ची आणि 4ची कसोटी. आता बघूया 5ची कसोटी. 5ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि 5 असते. काय असतं? 0 आणि 5. कुठे? शेवटी म्हणजे एकक स्थानी. समजा मी 25 लिहिले, 25च्या शेवटी एकक स्थानी काय आला? 5. म्हणजे या 25ला 5 ने भाग जाईल. अजून एक उदाहरण घेऊया. समजा 250, 250 एकक स्थानी काय आला? 0. कसोटी काय सांगते? एकक स्थानी काय पाहिजे? एक तर 0 पाहिजे, नाही तर 5 पाहिजे. तर त्या संख्येला 5 ने भाग जाईल. म्हणजे या पूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. आता बघूया 251, याला जाईल का बरं 5 ने भाग? नाही, कारण की एकक स्थानी काय आला? 1 आला. काय यायला पाहिजे होता? एक तर 0, नाही तर 5. कळालं? या ठिकाणी आपण 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी आणि 5ची कसोटी पाहिलेली आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपण 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 पर्यंतच्या कसोट्या पाहू.